नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं कल्पतरू पॅटर्नमध्ये सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत राज्यव्यवस्थेमधला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे न्यायव्यवस्था। चला तर आपण न्यायव्यवस्थेच्या क्वेश्चनकडे वळूया। पहा पहिला क्वेश्चन, न्यायालयाचा अवमान करणे हा काय प्रकार आहे? तर न्यायालयाचा अवमान जर केला तर हा गुन्हा ठरतो। ओके, अधिनियम 1971 नुसार ओके न्यायव्यवस्थेचा जर अपमान केला, ओके न्यायव्यवस्थेच्या जर एखाद्या दिलेल्या निर्णयाचा ओके त्याच्या अधिकाराचा जर अवमान केला तर तो गुन्हा ठरतो अधिनियम 1971 नुसार। ओके, आणि या अधिनियम 1971 नुसार जर कायद्याचा जर अवमान केला तर सहा महिन्याची शिक्षा आणि 2000 रुपये दंड होते किंवा दोन्हीही। तर न्यायालयाचा अवमान करणे हा काय प्रकार आहे? तर गुन्हा आहे। ओके, न्यायाधीशाचा अपमान करणे किंवा न्यायालयाचा एखादा जर खटला सुनावला असेल तर त्याविरुद्ध बोलणे हा गुन्हा ठरला जातो। ओके, त्याविरुद्ध नागरी कायदा एक आहे आणि एक आहे फौजदारी। ओके, दोन्ही प्रकारचे गुन्हे ठरले जातात जर न्यायालयाचा अवमान केला तर। ओके, त्यावेळेस अधिनियम 1971 आहे आणि 6 महिने शिक्षा आणि 2 वर्षे त्यावर 2000 रुपये दंड होऊ शकतो। ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन, सर्वोच्च न्यायालय सर्वांचे रक्षण कोणत्या तत्वावर करते? पहा, सर्वोच्च न्यायालय म्हणा किंवा उच्च न्यायालय म्हणा कोणत्या तत्वावर करते? कायद्याचे राज्य। तर कायद्याचे राज्य म्हणजे काय की न्यायालयासमोर सर्व व्यक्ती समान आहेत। मग ते शासनातील व्यक्ती असो, अधिकारी असो की सामान्य एखादा गरीब असो, ते न्यायालयासमोर समान आहेत। न्यायालय त्यांना ओके न्यायालयासमोर प्रत्येक व्यक्ती समान असल्या कारणाने न्यायालय तो व्यक्ती पाहायला जात नाही, श्रीमंत आहे, गरीब आहे किंवा शासनामधला आहे, तर तो फक्त कायदा पाहतो आणि त्या आधारे न्यायालय काय देत असते? आदेश देत असते किंवा शिक्षा सुनावत असते। तर ओके सर, कायद्याचे राज्य म्हणजे सर्व व्यक्ती कायद्यासमोर समान असणे। ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन, पहा संविधानात न्यायालय स्वायत्त राहावे असे का सांगितले जाते? स्वायत्त म्हणजे स्वतंत्र, आपल्याला माहीत आहे। ओके, न्यायालय ही व्यवस्था स्वतंत्र आहे, तर न्यायनिवाडा स्वतंत्र व्हावा, स्वतंत्र व्हावा म्हणून आहे। त्यानंतर पहा सरकारवर नियंत्रण राहावे, तुम्हाला माहीत आहे की संसदेने जर एखादा कायदा जर केला तर तो मोडीत काढण्याचा जो रद्द करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे। त्यानंतर पहा न्यायालयाला आपले कार्य करावे लागते, न्यायालयाला आपले कार्य करावे लागते। कोणताही जर एखादा जर व्यक्ती आला जो न्याय मागत असेल तर तो न्यायालयाला करणे अनिवार्य आहे। ओके, तर याचं उत्तर काय? सर्वच बरोबर। संविधानात न्यायालय स्वायत्त राहावे असे का सांगितलेलं आहे? स्वायत्त म्हणजे वेगळं, तर न्यायनिवाडा स्वतंत्र व्हावा यासाठी, तसेच सरकारवर नियंत्रण राहावे आणि न्यायालयाला आपले कार्य करावे लागत असते। न्यायालयाला निरंतर आपलं कार्य करावं लागते, त्यामध्ये कोणत्याही शासनातला व्यक्ती असो की कोणी सामान्य व्यक्ती असो, न्यायालयाला आपला निर्णय हा कोणत्या तत्वावर द्यावा लागतो? निपक्ष पद्धतीने द्यावा लागतो। म्हणून न्यायनिवाडा स्वतंत्र व्हावा म्हणून न्यायालयाला वेगळं ठेवलेलं आहे। नाहीतर न्यायनिवाडा जर स्वतंत्र नसता तर इतर जे काही श्रीमंत आहे, जे काही याच्यामधले आहेत, सरकारमधले व्यक्ती आहेत, मंत्री आहेत, यांनाच न्याय भेटला असता। म्हणून न्यायनिवाडा हे स्वतंत्र ठेवलेला आहे। सरकारवर नियंत्रण राहावे, कारण संसद जर कोणता कायदा बनवत असेल आणि ते जर कायदा संविधानाचा भंग ठरत असेल तर तिथं सर्वोच्च न्यायालय काय करते? ते कायदा रद्द करते। त्यामुळं सरकारवर नियंत्रण राहते, सरकार आपल्या मनमानी काही करत नाही। ओके, नंतर आहे न्यायालयाला आपले कार्य करावे लागते, न्यायालयाला आपले कार्य निरंतर करावे लागते। ओके, पहा या प्रश्नाचं उत्तर काय? सर्वच बरोबर आहे। या प्रकारे न्यायालयाला ओके यासाठी न्यायालयाला स्वायत्त ठेवलेला आहे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये। पहा, नागरिकांना न्याय मिळावा यासाठी कोणती यंत्रणा कार्यरत असते? नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी कोणती यंत्रणा असते कार्यरत? तर न्यायव्यवस्था। ओके, नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी आपण काय करतो? न्यायव्यवस्थेत जातो। तर न्यायव्यवस्था भारतामध्ये किती प्रकारची आहे? पहा, प्रथमतः सर्वोच्च न्यायालय आहे भारतामध्ये, सर्वात वरती न्यायिक संस्था जर कोणती म्हणलं भारतामधली तर सर्वोच्च न्यायालय। पहा बरोबर, सर्वोच्च न्यायालय। सर्वोच्च न्यायालय कलम येते, सर्वोच्च न्यायालयाची कलम 124 ते 147 मध्ये हे विभागलेलं आहे याचे हक्काधिकार। पहा, नंतर येते उच्च न्यायालय। प्रत्येक राज्यासाठी असे उच्च न्यायालय आहेत, जवळपास सध्या भारतामध्ये असे 25 आहेत। पहिले 19 होते, NMSच्या पुस्तकामध्ये 124 आहेत, परंतु 2019ला काय झालं? 25। आंध्र प्रदेशचं उच्च न्यायालय पाहतो आपण, तर उच्च न्यायालयाची कलम जवळपास 214 ते 231 पर्यंत आहे बरोबर। पहा, आणि तिसरं आहे याच्यामध्ये जिल्हा न्यायालय, सत्र न्यायालय, कनिष्ठ न्यायालय म्हणून आपण त्याला। ओके, जिल्हा न्यायालय, त्यालाच त्याच्यानंतर सत्र न्यायालय येते। ओके, सत्र न्यायालय,
पहा याच्यानंतर चौथा भाग घेतो, तर 3च आहेत. तालुका न्यायालय, तालुका न्यायालय जे जिल्हा न्यायालयाचे बी कनिष्ठ असतात, तालुका न्यायालय. आणि अजून याला काय काय म्हणतात पूर्व माहिती आहे का, दंडाधिकारी न्यायालय, दंडाधिकारी. पहा अशी न्यायव्यवस्था आहे आपली, कळालं की नाही. पहा सर्वात वरचं सर्वोच्च न्यायालय आहे ते दिल्लीला आहे. उच्च न्यायालय, प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असते. असे भारतामध्ये जवळपास 25 उच्च न्यायालय आहेत. ओके. जिल्हा न्यायालय, प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा न्यायालय असते, ज्यामध्ये दिवाणी खटले राहतात. सत्र न्यायालय, गंभीर गुन्हे, आणि तालुका न्यायालय आणि दंडाधिकारी न्यायालय हे एकदम कनिष्ठ न्यायालय असतात. ओके. तर पहा नागरिकांना न्याय मिळावा यासाठी कोणती यंत्रणा कार्यरत असते, तर न्याय व्यवस्था ही कार्यरत असते नागरिकांना न्याय देण्यासाठी. पहा क्वेश्चन 5वा, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली विचारतात. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या दिवशी झाली, तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली आहे 26 जानेवारी 1950. लक्षात ठेवा, ज्या दिवशीपासून आपली राज्यघटना लागू झाली आहे, प्रजासत्ताक दिन म्हणतो, त्याच दिवशी आपण काय केलेलं आहे, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली आहे. पण प्रत्यक्ष कारभार जर सर्वोच्च न्यायालयाचा म्हणू आपण, तर 28 जानेवारी 2 दिवसानंतर 28 जानेवारी 1950 पासून. तर सर्वोच्च न्यायालय पहिले हे जे आहे ना, संसदेच्या एका भागामध्ये तयार केलेलं झालं होतं. प्रिन्सिपल्स ऑफ हॉल म्हणतात त्याला. तर ते एक भाग होता संसदेमधला, एक वेगळी बिल्डिंग नव्हती. पण नंतर 1958मध्ये आपण जे सर्वोच्च न्यायालयाची एक स्वतंत्र बिल्डिंग पाहतो, जी इमारत पाहतो, ती आता तिथे 1958ला हलवलेली आहे. तर पहा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली होती, तर 26 जानेवारी 1950. आणि सर्वोच्च न्यायालय आहे कुठं, तर सर्वोच्च न्यायालय आहे कुठं माहिती आहे का पूर्व, दिल्लीला आहे. ओके. कुठं आहे, दिल्लीला. तर प्रत्यक्ष ज्याचा कारभार झाला न्यायालयाचा तर 28 जानेवारीपासून. आणि स्थापना जर विचारली तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे 26 जानेवारी 1950. ओके, लक्षात ठेवा. पहा नेक्स्ट क्वेश्चन बरोबर, सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख कोण असतात. सोपा आहे अगदी प्रश्न. कोण असतात प्रमुख सर्वोच्च न्यायालयाचे, तर सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असतात भारताचे मुख्य न्यायमूर्ती. त्यालाच काय म्हटलं जाते, सरन्यायाधीश. सरन्यायाधीश कलम 124(1) नुसार याची काय होते, निवड होते. ओके. सरन्यायाधीश, भारताचे सध्या सरन्यायाधीश तुम्हाला विचारू शकतात कोण आहेत, भूषण गवई. भूषण गवई हे भारताचे कितवे सरन्यायाधीश आहेत, 52वे. पण आता ज्यावेळेस तुमची NMSची एक्झाम होईल त्यावेळेस हे बदललेले राहतील, कारण यांचा कार्यकाळ आता 24 नोव्हेंबरपर्यंत आहे. तर 24 नोव्हेंबरला कोण पदभार स्वीकारतील, 24 नोव्हेंबरला सूर्यकांत शर्मा. सूर्यकांत शर्मा हे भारताचे कितवे सरन्यायाधीश असतील रे, 53वे सरन्यायाधीश असतील. विचारतील, कारण कधी कधी तुमचा ज्या NMSचा पेपर 28 डिसेंबरला आहे त्यावेळेस हे सरन्यायाधीश असतील. तर आधीचे जर विचारले 52वे तर भूषण गवई हे राहतील. ओके. आणि आता चीफ जस्टिस कोण होतील 24 नोव्हेंबरला, तर सूर्यकांत शर्मा. तर भारताचे मुख्य न्यायमूर्ती याला सरन्यायाधीश म्हणले जाते, जे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असतात. तर यांची निवड कोणत्या आधारावर होते, तर यांची निवड आधारावर होते यांनी जवळपास उच्च न्यायालयामध्ये 5 वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलं पाहिजे उच्च न्यायालयामध्ये, आणि त्यानंतर उच्च न्यायालयामध्ये 10 वर्ष वकिली केली पाहिजे, तर हे त्यासाठी पात्र असतात. अजून राष्ट्रपतीच्या मते हा कायदेपंडित असला पाहिजे. ओके. त्याला कायद्याचं ज्ञान असलं पाहिजे, तशी पण राष्ट्रपती त्याची निवड करतो. ओके. तर किती वर्षापर्यंत राहू शकतो भारताचा मुख्य न्यायमूर्ती, तर वयाच्या 65 वर्षापर्यंत. वयाच्या 65 वर्षापर्यंत भारताचा सरन्यायाधीश या पदावर राहू शकतो. आणि जो ज्येष्ठ वयाने सर्वात ज्येष्ठ असतो तोच भारताचा न्यायाधीश होतो. काही मध्यंतरी 1977मध्ये आपण पाहतो की जे वयावर केलं नव्हतं, ओके, UN बेग म्हणा किंवा MN रे म्हणा, यांची नियुक्ती वयावर केली नव्हती. पण आता जी नियुक्ती आहे ती ज्येष्ठतेवर केल्या जाते. मागे काही मध्यंतरी हा आदेश मोडला होता, पण पुन्हा लागू केला. जो त्या न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये वयाने वयस्कर असेल तोच व्यक्ती काय राहील, भारताचा सरन्यायाधीश पुढचा होईल. ओके. आता कोण होईल, सूर्यकांत हे होतील. यांचा कार्यकाळ जवळपास 2026 पर्यंत राहील. ओके. 27 पर्यंत, 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत यांचा कार्यकाळ राहील. ओके. पहा नेक्स्ट क्वेश्चन 7वा पहा, महाराष्ट्र राज्यात उच्च न्यायालय कुठे आहे. खूप सोपं आहे. महाराष्ट्र राज्यातलं उच्च न्यायालय कुठं आहे माहीत पाहिजे आपल्याला. तर महाराष्ट्र राज्याचं उच्च न्यायालय कुठं आहे, मुंबईला, जे की बॉम्बे हायकोर्ट म्हणतो आपण. मुंबई उच्च न्यायालय, बॉम्बे उच्च न्यायालय. नाव काय बदललं नाही, मुंबईचं नाव आपण बॉम्बेचं नाव मुंबई घेतो, पण न्यायालयाचं नाव बॉम्बे उच्च न्यायालयच आहे. तर बॉम्बे उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली पहा पूर्व. बॉम्बे उच्च न्यायालय
बॉम्बे उच्च न्यायालय. याच्यामधून बाकीचे क्वेश्चन होतात हा, लक्षात ठेवा. NMS जर पेपर हार्ड विचारला तर हे आलं पाहिजे. बॉम्बे उच्च न्यायालयाची स्थापना झाली आहे 14 ऑगस्ट 1862. जे काही 1861चा कायदा होता हायकोर्ट, ओके, इंडियन हायकोर्ट ॲक्ट, त्यानुसार 1861 त्यानुसार 1862मध्ये ओके 3 न्यायालयाची स्थापना झाली. त्यामध्ये 2 नंबरचं होय. सर पहिल्या नंबरचं कोणतं? तर पहिल्या नंबरचं होतं कोलकाता उच्च न्यायालय. कलकत्ता उच्च न्यायालय विचारतात बरं, लक्षात ठेवा. कलकत्ता उच्च न्यायालय. तर याची स्थापना जवळपास सांगतो तुम्हाला पोरो 1 जुलैला झाली होती स्थापना. 1 जुलै 1862. ओके 1862. आणि तिसरं कोणतं? मद्रास उच्च न्यायालय, जे की आता मद्रासला काय 1973मध्ये तामिळनाडूमधून हे केलं जाईल, नाव दिलेलं आहे. तर मद्रास उच्च न्यायालय 1969 मद्रास उच्च न्यायालय 1969मध्ये नाव बदललेलं आहे. काय ठेवलं? तामिळनाडू. तर मद्रास उच्च न्यायालयाची स्थापना 1 दिवस नंतर 15 ऑगस्ट. तिन्ही जे स्थापन झालेले आहेत तुम्हाला माहीत आहेत उच्च न्यायालय, ते तुम्हाला माहीत पाहिजेत की कोणत्या तारखेला कोणते झाले, म्हणून हार्डमध्ये विचारू शकतात. आणि त्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालय तुम्हाला माहीत आहे. अलाहाबाद उच्च न्यायालय, अलाहाबाद, एकदम डीपमध्ये चाललो आपण. अलाहाबाद उच्च न्यायालय. काही गोष्टी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसाठी आणि हे गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात की प्रथम कोणते न्यायालय होते 3. ओके, तर अलाहाबाद उच्च न्यायालय 1866. ठीक आहे. तर पहा महाराष्ट्र राज्याचं उच्च न्यायालय कुठं आहे? तर मुंबई येत आहे. तर नागपूर येथं बॉम्बे उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे. अजून औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे बॉम्बे उच्च न्यायालयाचं काय खंडपीठ आहे. आणि अजून कुठे आहे खंडपीठ? पहा बॉम्बे उच्च न्यायालयाचे खंडपीठ. बॉम्बे उच्च न्यायालय जे आहे, बॉम्बे उच्च न्यायालय याचे खंडपीठ पहा. खंडपीठ हे कुठं कुठं आहे? नागपूरला आहे. ओके, त्यानंतर छत्रपती संभाजीनगरला आहे, म्हणजे ते औरंगाबाद म्हणू आपण. आता संभाजीनगर नाव देतील पेपरमध्ये, छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर तिसरं पहा पणजी, म्हणजे गोव्याला. पणजी गोवा. म्हणजे कार्यक्षेत्र जर विचारलं बॉम्बे उच्च न्यायालयाचं, तर कार्यक्षेत्र आहे एका म्हणजे महाराष्ट्र राज्य, नंतर गोवा राज्य, आणि नंतर केंद्रशासित प्रदेश एक येतो बरोबर. तो म्हणजे कोणता? दादरा नगर हवेली. दादरा नगर हवेली, दादरा नगर हवेली आणि दादरा नगर हवेली आणि दीव दमन आणि दीव दमन हे कार्यक्षेत्र येते, लक्षात ठेवा. ओके, एक राज्य गोवा, एक स्वतः महाराष्ट्रासाठी, दुसरं गोवा राज्य, आणि तिसरं एक केंद्रशासित प्रदेश आहे जे की दादरा नगर हवेली आणि दीव दमन. पहिले 2 केंद्रशासित प्रदेश होते, नंतर 2020ला एकत्र केलं यांचं विभाजन. ओके, जे विभाजन होतं ते एकत्रीकरण केलं. पहा नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या न्यायालयात 2 किंवा अधिक राज्याकरिता, कोणत्या न्यायालयात 2 किंवा अधिक राज्याकरिता एकच उच्च न्यायालय आहे? एक उच्च न्यायालय जे आहे ते 2 राज्याचं काम करते. 2 राज्यापेक्षा आणि 2 राज्यापेक्षा अधिक, 2 राज्याचं किंवा 2 राज्यापेक्षा अधिक असं कोणतं उच्च न्यायालय आहे जे काम करते? तर असं उच्च न्यायालय गुवाहाटी उच्च न्यायालय. कारण गुवाहाटी उच्च न्यायालयाअंतर्गत पहा पूर्व कोण कोण येते पहा. गुवाहाटी उच्च न्यायालयाअंतर्गत कोण कोण येते पहा. तर गुवाहाटी उच्च न्यायालयाअंतर्गत आसाम येते. काय येते? आसाम येते. दुसरं काय येते? ओके, अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश. तिसरं काय येते? नागालँड. आणि चौथं काय येते? मिझोराम. गुवाहाटी कुठे येते? आसामला. तर गुवाहाटी उच्च न्यायालयाअंतर्गत जे आहे तर हे 4 राज्याचं काम करते एकच उच्च न्यायालय. ते कोणकोणतं? आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि मिझोराम. तर मुंबई उच्च न्यायालय आपण पाहिलं, गोवा आणि दीव दमन, दादरा नगर हवेली, ओके, आणि दीव दमन पाहिलं आपण.
त्यानंतर पहा कोलकाता उच्च न्यायालय. कोलकाता उच्च न्यायालय येते कोणाच्या अंतर्गत पहा, इकडे लिहितो पहा, कोलकाता उच्च न्यायालय. कोलकाता उच्च न्यायालय. कोलकाता उच्च न्यायालय येते स्वतः राज्याचं पश्चिम बंगालचं कार्यक्षेत्र. ओके. पश्चिम बंगाल. आणि दुसरं अंदमान निकोबार बेटे. पहा नंतर आपल्याला विचारलेलं आहे दिल्ली हे स्वतंत्र उच्च न्यायालय आहे. ओके, दिल्ली हे स्वतंत्र उच्च न्यायालय आहे. 1948ला याची स्थापना झाली आहे. स्वतंत्र एका केंद्रशासित प्रदेशासाठी असलेलं हे एक उच्च न्यायालय आहे, ते की दिल्लीसाठी आहे. ओके, एकच केंद्रशासित प्रदेश आहे की जे स्वतःसाठी उच्च न्यायालय आहे. स्पेशल असं केंद्रशासित प्रदेशाला उच्च न्यायालय आहे, त्यामध्ये दिल्ली. ओके, गुवाहाटी अंतर्गत 4 राज्य येतात. दिल्ली हे स्वतंत्र आहे. मुंबईमध्ये आपण पाहिलं गोवा आणि दादरा नगर हवेली, दीव दमन. आणि कोलकाता कोणता आहे, स्वतः पश्चिम बंगाल आणि कोणतं, अंदमान निकोबार बेटे. ओके, अजून याच्यामध्ये येतात पोरो एक पहा, अजून याच्यामध्ये येते मद्रास उच्च न्यायालय. मद्रास उच्च न्यायालय हे कोणाचं काम पाहते, हे पाहते. कोणाचं काम पाहते, हे पाहते. आपलं त्यालाच काय म्हणून नाव बदललेलं, मद्रासचं नाव बदललेलं काय आहे सध्या. ओके, तामिळनाडू या राज्याचं काम करते. आणि दुसरं काय रे, पॉंडेचेरी या केंद्रशासित प्रदेशाचं. अजून एक उच्च न्यायालय येते पहा, केरळ उच्च न्यायालय हे स्वतः केरळचं काम करते. ओके, आणि अजून याच्या अंतर्गत कोण येते रे, याच्या अंतर्गत येते लक्षद्वीप याचं पण हे काम करते. पहा एवढे काम करते. अजून एक येते याच्यानंतर कोणतं रे, चंदीगड उच्च न्यायालय. कोणताही प्रश्न विचारला तर आला पाहिजे, कारण अशा पद्धतीने प्रश्न विचारला म्हणजे अशा अजून डीपमध्ये जाऊ विचारतात की चंदीगड उच्च न्यायालयाअंतर्गत कोणते 2 येतात. चंदीगड उच्च न्यायालयाअंतर्गत दुसरे 2 येतात. कोणते माहीत आहे का, ते येते पंजाब आणि हरियाणा. 1966ला वेगळा निघाला, तेव्हापासून याला हरियाणामध्ये पण घेतलेलं आहे या न्यायालयाला. ओके, पंजाब आणि हरियाणा. पहा किती न्यायालय झाले पहा. आसाम गुवाहाटी अंतर्गत कोण येते, आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम. मुंबई अंतर्गत येते गोवा, दादरा नगर हवेली आणि दीव दमन. दिल्ली हे स्वतंत्र आहे, जे की एकच केंद्रशासित प्रदेशाला दिलेलं आहे. आणि त्यानंतर गुवाहाटी त्यानंतर कोणतं पाहिलं आपण, हे बाकीचे जे की ऑप्शनमध्ये नाहीत. ऑप्शनमध्ये कोणतं नाही, मद्रास उच्च न्यायालय जे की तामिळनाडू आणि पॉंडेचेरी या केंद्रशासित प्रदेशाचं काम करते. केरळ पाहिलं, केरळ स्वतः राज्याचं आणि लक्षद्वीपचं. ओके, आणि नंतर पाहतो आपण चंदीगड उच्च न्यायालय जे पंजाब आणि हरियाणा या राज्याचं काम करते आणि स्वतः केंद्रशासित प्रदेश चंदीगडचं. तर पहा खूप महत्त्वाचं आहे, नोट करून घ्या, लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. सर्वोच्च न्यायालयात किती न्यायमूर्ती असतात, महत्त्वाचं आहे. किती न्यायमूर्ती आहेत, तर सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये 34 न्यायाधीश आहेत. तर हे 2019 नुसार आहेत. 2019 नुसार आपण 34 केलेली आहे आकडे. तर पहिले किती आहेत, कसे आहेत 34, याच्यामध्ये 33 ओके ज्येष्ठ न्यायाधीश म्हणा किंवा बाकीचे इतर न्यायाधीश आणि एक सरन्यायाधीश, असे 34 आकडा आहे. 2009ला किती होते, 30 होते. म्हणजे 30 म्हणजे 31 होते. ओके, 2009ला किती होते, 31 म्हणजे 30 + 1. ओके, आणि आता 2019 नुसार किती केले आहेत, 33 + 1. म्हणजे सद्यस्थितीत सर्वोच्च न्यायालयामध्ये जर न्यायमूर्ती किती असतील न्यायाधीश, तर ते किती आहेत, 34. त्याच्यामध्ये एक सरन्यायाधीश आणि बाकीचे इतर न्यायाधीश. त्याच्यामध्ये काही ज्येष्ठ न्यायाधीश येतात आणि काही इतर न्यायाधीश येतात. ओके, तर न्यायाधीशाची सध्या जर संख्या विचारली तर किती आहे मुलांनो, 34 आहे. ओके, आणि जेव्हा संविधान लागू झालं 26 जानेवारीला, म्हणजे आपलं काय म्हणू आपण, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 26 जानेवारी 1950ला, तेव्हा किती न्यायाधीश होते बरो, तेव्हा होते फक्त 8. ओके, 8 म्हणजे त्याच्यामध्ये काय 7 + 1.
म्हणजे याच्यामध्ये एक सरन्यायाधीश आणि बाकीचे इतर न्यायाधीश. तर पहिले ज्यावेळेस संविधान लागू झालं, ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली, त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये फक्त 8 न्यायाधीश होते. तर हे न्यायाधीश संख्या वाढत गेली. 8हून 14 झाली, 14हून मग 21 झाली, नंतर वाढत गेली. तर आता सध्या किती आहे? 34 आहे. 33 + 1. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. पोलीस ठाण्यात प्रथम माहिती अहवाल FRI, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, प्रथम माहिती अहवाल ओके दाखल केली जाते. हा कोणत्या न्यायालयाशी संबंधित आहे? ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीवर अन्याय होतो, तो स्वतः तो गुन्हा नोंदवण्यासाठी जातो, त्याला फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणतात. पहिला माहिती अहवाल तर कुठं देत असतो? तो पोलीस स्टेशनमध्ये. तर हा FRI दाखल केला जातो. हा कोणत्या न्यायालयाशी संबंधित आहे? तर कोणत्या न्यायालयाशी संबंधित आहे? दंडाधिकारी न्यायालय, जे की तालुका लेवलला ज्याला काय म्हणू उपविभागीयमध्ये राहतो, उपजिल्ह्यामध्ये. ओके, तर त्याला काय म्हणू आपण? दंडाधिकारी न्यायालय. पहिले एखादा ज्याच्यावर अन्याय झाला तो पहिले पोलीस स्टेशनमध्ये जातो. पोलीस स्टेशनमध्ये FRI दाखल करतो. पोलीस स्टेशनमध्ये उपनिरीक्षक म्हणा, पोलीस निरीक्षक म्हणा किंवा पोलीस उपनिरीक्षक या दर्जाचा त्या व्यक्तीचा तो रिपोर्ट दर्ज करून घेतो आणि त्यानंतर त्यावर पाहत होतो कशा प्रकारे झाला, त्याच्यावर कारवाई करतो. जो गुन्हा कुठं घडला त्या घटनास्थळी जातात पोलीस आणि त्यानंतर पोलिस चार्जशीट दाखल करतात. चार्जशीट तयार करतात आणि ते चार्जशीट दाखल कुठं करतात? डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात करतील का? उच्च न्यायालयात करतील? नाही, ते कुठं करतील? दंडाधिकारी न्यायालयामध्ये. दंडाधिकारी न्यायालयामध्ये करतील ते, जे कनिष्ठ न्यायालय आहे. तर आपला प्रश्न असा आहे की पोलीस ठाण्यात प्रथम माहिती अहवाल FRI दाखल केली तर हा कोणत्या न्यायालयाशी संबंधित आहे? ते आहे दंडाधिकारी न्यायालयामध्ये. तर पोलीस ती चार्जशीट कुठे दाखल करतील? दंडाधिकारी न्यायालयामध्ये आणि नंतर त्याचा न्यायाधीश ती केस सुनवेल. अशा प्रकारे आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश होण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे? सर्वोच्च न्यायालयाचा जर न्यायाधीश व्हायचं झालं तर कोणती पात्रता पाहिजे बुवा? तर सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होऊ आपण. तर कसं काय होईल आपण न्यायाधीश? हे पाहिजे आपल्यामध्ये. काय पाहिजे? हे पाहिजे. काय पाहिजे? हे पहा, 5 वर्ष उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केल्याचा अनुभव. उच्च न्यायालयात, नाही तर कुठे बी करसा, कनिष्ठ न्यायालयामध्ये. जिल्हा न्यायालयामध्ये नाही जमत, कारण तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश व्हायचा आहे. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश व्हायचा झालं तर तुम्हाला उच्च न्यायालयामध्ये 5 वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलं पाहिजे. लक्षात ठेवा. त्यानंतर उच्च न्यायालयाचा न्यायाधीश व्हायचं झालं तर तुम्ही 10 वर्ष उच्च न्यायालयामध्ये काय केलं पाहिजे? वकिली केली असावी. तर तुम्ही होऊ शकता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणा किंवा सरन्यायाधीश. आणि राष्ट्रपती नियुक्त म्हणजे राष्ट्रपती कोणत्या व्यक्तीची करतील का? 12वी पास झालेल्या, 10वी पास झालेल्या नाही, तर अशा निष्णात कायदे पंडिताची. त्याला काय म्हणू आपण? निष्णात कायदे पंडित, खूप विद्वान. कोणाची करू? जो विद्वान आहे, जो एखादा कायद्याचा तज्ज्ञ आहे, जो कायद्याचा एखादा प्रोफेसर आहे, ज्याला कायद्याचं सर्व ज्ञान आहे, ज्याला कायद्याविषयी काही पुस्तक लिहिले असतील, अशा व्यक्तीची राष्ट्रपती नियुक्ती करतील. तर सर्व पर्याय योग्य आहे. तर अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होऊ शकतो. कशा प्रकारे? त्याने 5 वर्ष त्या उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून काम केलं पाहिजे. उच्च न्यायालयामध्ये कमीत कमी 10 वर्ष त्याने वकिली केली असावी. किंवा राष्ट्रपतीच्या नियुक्ती जो करायला तो राष्ट्रपती कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करत? जो निष्णात कायदे पंडित असला पाहिजे, जो कायद्यामधला तज्ज्ञ असला पाहिजे. अशा व्यक्तीची राष्ट्रपती कशावर नियुक्ती करेल? सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त करेल. तर पहा, लिहून ठेवा, स्क्रीनशॉट काढा. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय आहे, तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय आहे. सर्वोच्च न्यायालयाचा जो न्यायाधीश आहे तो वयाच्या 65व्या वर्षी निवृत्त होतो, सर्वोच्च न्यायालयाचा. आणि उच्च न्यायालयाचा जो न्यायाधीश आहे तो वयाच्या 62व्या वर्षी निवृत्त होतो. पहा, पण याच्यावर एक महाभियोग पद्धत पण आहे, किंवा ते राजीनामा देऊ शकतात. राष्ट्रपतीला उद्देशून राष्ट्रपतीकडे राजीनामा देऊ शकतात. किंवा यांनी जर कायद्याचा भंग केला असेल तर संसदेमध्ये यांच्यावर विशेष बहुमताने यांना पायउतार व्हावं लागतं. पण आतापर्यंत कोणता न्यायाधीश झालेला नाही आहे. तर यांचा जर कार्यकाळ 65 वर्ष झाला यांचं वय, तर ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पायउतार होतात. नंतर कोण? 62 वर्ष. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय किती आहे? 65 आहे. आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय काय आहे रे? सर्वोच्च न्यायालय म्हणलं तर 65 वर्ष आणि उच्च न्यायालय जर म्हणलं तर किती रे? 62 वर्ष. लक्षात ठेवा. यावर महाभियोग पद्धत लावल्या जाते, त्याच्यातून त्याला काढल्या जाते, किंवा तो स्वतः राजीनामा देऊ शकतो राष्ट्रपतीला. पहा नंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. न्यायाधीशाचे वेतन भारताच्या संचित निधीतून दिले जाते. हो, बरोबर आहे.
भारताच्या संचित निधीतून. संचित निधी म्हणजे काय, जे काही टॅक्स म्हणू आपण, GST म्हणू, जे भारताच्या याच्यामध्ये जमा होते, भारताचा महत्त्वाचा निधी संचित निधी. ओके, खजाना भारताचा, जे की ज्या खजान्यामधूनच, ज्या संचित निधीमधूनच आपण जे काही म्हणू, जे काही मंत्र्याचे पेमेंट, मंत्रिमंडळाचे, ओके, जे काही आपले अधिकारी आहेत प्रशासनामधले त्यांचे पेमेंट, जे काही नोकरदार आहे त्यांचे पेमेंट आपण संचित निधीमध्ये करत असतो. कारण महत्त्वाचा निधी आहे तो, केंद्र सरकारचा खजिना म्हणू आपण त्याला. तर या संचित निधीतून दिले जाते. त्यामुळे संसदेत कशावर चर्चा होत नाही. मग कशावर चर्चा होणार नाही? न्यायाधीशाच्या वेतनावर. न्यायाधीशाच्या वेतनावर संसदेत चर्चा होत नाही की त्यांना एवढं वेतन का द्यायला, कसं द्यायला. ओके, न्यायाधीशाच्या कार्य जे काही सर्वोच्च न्यायालयाचं काम आहे, उच्च न्यायालयाचं काम आहे, याच्याबद्दलही संसदेमध्ये बोलायला जमत नाही संविधानानुसार. त्यांच्याबद्दल काहीच बोलायला जमत नाही कोणत्याही न्यायाधीशाबद्दल. ओके, तर त्यांना जे काही पेमेंट दिली जाते, जे काही त्यांची पगार आहे, त्या पगारीबद्दल बोलल्या जात नाही. आणि ती पगार कुठून दिली जाते? भारताच्या खजिन्यातून. भारताचा खजिना म्हणजे काय? भारताचा संचित निधी. जे काही टॅक्स म्हणू आपण, जे काय म्हणू भारताने घेतलेलं कर्ज म्हणू, त्याचं व्याज म्हणू, जे कुठं असते ते भारताच्या संचित निधीमध्ये असते. ओके, पहा नेक्स्ट क्वेश्चन. उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात? महत्त्वाचं आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक पूर्व राष्ट्रपती करतात. सर, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक राष्ट्रपती करतात. पहा राष्ट्रपती काय करतात. राष्ट्रपती काय करतात लक्षात ठेवा. राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करतात. पहिले आपण सर्वोच्च न्यायालय करू. ओके, सविस्तर पाहू आपण, सविस्तर पाहू. पहा, पहिले राष्ट्रपती काय करतात? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करतात. काय केली? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे आहेत त्यांची नेमणूक काय करतात? राष्ट्रपती करतात. केली? स्वतः करतात का? करतात, पण सल्ला घ्यावा लागते. मग सल्ला कोणाचा घेतात? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करण्यासाठी सरन्यायाधीशाचा सल्ला घेणं आवश्यक आहे. सरन्यायाधीश, सरन्यायाधीश, सरन्यायाधीश इथं सल्ला करतो. एक सरन्यायाधीशचा सल्ला घेतात आणि दोन वरिष्ठ जे न्यायाधीश आहेत त्याचा सल्ला घेतात. ते सर्वोच्च न्यायालयामधले यांचा सल्ला घेणं बंधनकारक आहे. त्यांना त्याच्या मनात आलं ते करतील का नाही. राष्ट्रपतीच करतात, राष्ट्रपतीत त्यांना शपथ देतात, परंतु त्यांना सल्ला घेणं आवश्यक आहे. जे सरन्यायाधीश आहे, जे मुख्य न्यायाधीश आहे सर्वोच्च न्यायालयाचे, त्यांचा सल्ला घेतात की कोणाला करायचं म्हणून याच्यापैकी. आणि वरिष्ठ जे मंडळ असते वरिष्ठ न्यायालयाचं त्यांना विचारतात. अजून राष्ट्रपती उच्च न्यायालयाचे न्यायाधीशाची नेमणूक करतात. उच्च न्यायालय, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश. मग हे सल्ला कोणाचा घेतात? ओके, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक तर राष्ट्रपती करतात. सल्ला कोणाचा घ्यावा लागते? तर पुन्हा सरन्यायाधीशाचा सल्ला घ्यावा लागते. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. अजून त्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, संबंधित कोणत्या उच्च न्यायालयाची जे काही नेमणूक करायली, समजा बॉम्बे उच्च न्यायालयाची करत असेल तर बॉम्बे उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची त्यांना सल्ला घ्यावा लागतो. कोणता? मुख्य न्यायाधीश, संबंधित राज्याचा मुख्य न्यायाधीश. मुख्य न्यायाधीश, संबंधित राज्य. कळलं की नाही? आणि नंतर सर्वात महत्त्वाचं आहे की त्यांना त्या राज्याच्या राज्यपालाचा सल्ला घ्यावा लागतो. खूप महत्त्वाचं आहे. पहा, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करायले तर सरन्यायाधीश आणि वरिष्ठ न्यायालयाचा सल्ला घ्यावा लागतो राष्ट्रपतीला. आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करायले तर सरन्यायाधीश, मुख्य न्यायाधीश त्या संबंधित उच्च न्यायालयाचा आणि कोण? राज्यपाल. आणि याच्यामध्ये अजून एक आहे जे की कनिष्ठ न्यायालय. चला, कनिष्ठ न्यायालयामध्ये कोण येते? जिल्हा न्यायालय येते. कनिष्ठ न्यायालयामध्ये कोण येते रे? जिल्हा न्यायालय म्हणू आपण त्याला. जिल्हा, सत्र, एक शब्द पहा. जिल्हा न्यायालय, ओके, सत्र न्यायालय. त्यानंतर पहा दंडाधिकारी, दंडाधिकारी न्यायालय. ओके, दंडाधिकारी न्यायालय. त्यानंतर पहा तालुका न्यायालय, तालुका म्हणा किंवा तहसील म्हणा. तर यांची नेमणूक कोण करते माहिती आहे का? राज्यपाल करत असतो पूर्ण कनिष्ठ न्यायालयामध्ये. लक्षात ठेवा, यांची नेमणूक कोण करत असतो? राज्यपाल.
इथं राष्ट्रपती येत नाही. राष्ट्रपती सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करतात. आणि जे कनिष्ठ न्यायालय आहेत त्या कनिष्ठ न्यायालयाची नेमणूक कोण करतात? राज्यपाल. ते बी मग त्यांचे सल्ले घेऊन, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश वगैरे यांचे सल्ले घेऊन. ओके, पहा, कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याविषयी आदेश म्हणजे प्रतिषेध. ओके, प्रतिषेध म्हणजे पहा, प्रतिषेध हा प्रतिषेध सर्वोच्च न्यायालयाचा कलम 32 आणि उच्च न्यायालयाचा कलम 226 या कलमानुसार पहा, कलम सर्वोच्च न्यायालय, आता एक कन्सेप्ट खूप क्रिटिकल आहे, थोडा समजून घ्या. सर्वोच्च न्यायालय कलम 32, ओके, आणि उच्च न्यायालय कलम 226. हे काय सर? तर हे कलम 32 यांना बाबासाहेब आंबेडकरांना संविधानामधला कलमेचा आत्मा म्हटलेला आहे. संविधानामधला 32 कलमाला काय? कारण हे जे कलम आहेत हे भारतातल्या नागरिकाच्या मूलभूत हक्काचं संरक्षण करतात. जर कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे जर आदेश दिला तर त्याला सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय काय म्हणू शकते की ते तुझ्या अधिकार क्षेत्रामध्ये येत नाही, त्याचा निर्णय देण्याचा तुला अधिकार नाही, असं कोण म्हणू शकते? उच्च न्यायालय. एखाद्या संस्थेला किंवा एखाद्या अधिकाऱ्याला की ते तुझ्या कार्यक्षेत्रामध्ये येत नाही. आणि कनिष्ठ न्यायालयाला असं सुचवण्याचा अधिकार कोणाला आहे? उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाला. कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालयाला आणि उच्च न्यायालयाला कलम 226 नुसार. कारण त्याच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन ते आदेश देऊ शकत नाहीत. कोण? कनिष्ठ न्यायालय. तर त्याला काय म्हणतात? प्रतिषेध म्हणतात. ओके, प्रतिषेध झाल्यावर पहा, परमादेश कशाला म्हणतात? तोंडी समजून घ्या, कारण NMSला एवढं नाही बी. परमादेश म्हणजे काय? की परमादेश उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आपल्या एखाद्या कनिष्ठ न्यायालयाला किंवा एखाद्या संस्थेला असं सुचवू शकतात की तुम्ही व्यक्तीच्या मूलभूत हक्काचं संरक्षण करा. जर एखाद्या व्यक्तीला समजा परमादेश, जर तुम्ही शाळेमध्ये शिकत आहात आणि तुमच्या शाळेनं जर तुमची मार्कशीट दिली नसेल तर शाळेच्या मुख्याध्यापकाविरुद्ध व शाळेच्या त्या संबंधित कमिटी विरुद्ध तुम्ही उच्च न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये परमादेश जारी करू शकता की ती संबंधित शाळा मला माझी मार्कशीट देत नाही. तर उच्च न्यायालय त्यांना तो हे देतो, आदेश देतो की तुम्ही संबंधित विद्यार्थ्याला त्याची मार्कशीट द्या. त्याला परमादेश म्हणतात. परमादेश म्हणजे आम्ही आदेश देतो. हा अधिकार कोणाला आहे? सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाला, बाकी कोणाला नाही आहे. ते कनिष्ठ, त्याच्यावरच्या जे कनिष्ठ संस्था आहेत त्यांना ते आदेश देऊ शकतात. ओके, पहा, देवोपस्थिती. देवोपस्थिती म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीररित्या अटक केली आणि जर त्याच्या घरच्यानं कोणी जर असं संबंधित उच्च न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये जर याचिका दाखल केली की आमच्या घरच्या एका माझ्या नवऱ्याला अशी अटक केली बुवा, तर संबंधित उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय काय म्हणते कनिष्ठ न्यायालयाला की त्याला समोर उभं करा न्यायालयासमोर. आणि न्यायालयासमोर उभं झाल्यानंतर संबंधित व्यक्ती गुन्हेगार आहे की नाही हे तपासलं जातं. म्हणजे देहोपस्थिती केली जाते की एखाद्या व्यक्तीवर अन्याय होऊ नये, त्याच्यावर कोणतीही काही त्यानं गुन्हा न करता पोलिसांनी त्याला अटक करता कामा नये. ओके, कोणतेही चार्जशीट दाखल न करता किंवा त्याला काय म्हणू आपण, त्यानं काहीच गुन्हा केला नाही आणि पोलिसांनी त्याला डांबलं, तर इथं काय होईल? सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय असा आदेश देतात की देहोपस्थिती आमच्याजवळ आणा, त्याला आमचं थोबाड दाखवा, त्या कोणत्या व्यक्तीवर तुम्ही गुन्हा नोंदवला तर त्याला देहोपस्थिती म्हणतात. अधिकार पुढच्यामध्ये काय? एखाद्या व्यक्ती जर एखाद्या मोठ्या पदावर गेला, कोणत्याही पदावर, तर तो ते व्यवस्थित आहे की नाही, तो परीक्षा पास होऊन गेला की नाही, तरी तपासा. हे तपासण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आहे. कारण एखादी व्यक्ती डुप्लिकेट पद्धतीनं त्याचा त्या पदावर जाऊ शकतो. तर असे काही अधिकार दिले आहे जे सर्वोच्च न्यायालय कलम 32 आणि उच्च न्यायालय कलम 226 नुसार हे भारतीय नागरिकाच्या मूलभूत हक्काचे संरक्षण करतात. ओके, पहा, तर हे काय आहे? कनिष्ठ न्यायालय आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे जाण्याविषयी आदेश कोणाला देतात? तर प्रतिषेध, की तुम्ही तुमच्या अधिकार क्षेत्रामध्ये ते येत नाही, ते उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येते. ते उच्च न्यायालय सांगते त्यांना की तुला याचा, तू हे केस घेऊ नको, ते वरे पाठव माझ्याकडे, असा आदेश देण्याचा अधिकार आहे. ओके, त्यालाच काय म्हणू आपण? प्रतिषेध म्हणू. पहा रे, शेवटचा क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणता भाग मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र नाही? कोणता भाग मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र नाही? तर महाराष्ट्र आहे, गोवा आहे, दादरा नगर हवेली व दीव दमन आहे, गुजरात नाही आहे. कारण गुजरात ज्यावेळेस वेगळा निघाला 1 मे 1960 या दिवशी गुजरात राज्याची काय झालेली आहे? गुजरात राज्यामध्ये स्वतःचं हायकोर्ट, स्वतःचं उच्च न्यायालय दिलं आहे. तर आपल्याला माहीत आहे की मुंबई उच्च न्यायालय याचं कार्यक्षेत्र स्वतः महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्र येते.
नंतर गोवा येते आणि नंतर दादरा आणि नगर हवेली व दीव दमण हे एक केंद्रशासित प्रदेश येते. ओके, तर त्याचे खंडपीठ माहिती आहे आपल्याला. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ जर विचारलं तुम्हाला, मग सांगितले मला लिहून दिले. खंडपीठ जर म्हणले, विचारतात प्रश्न म्हणून सांगालो, खंडपीठ जर म्हणले तर पहिले घेऊन घ्या नागपूर, कारण महाराष्ट्र खूप मोठा आहे आणि बरोबर यावर प्रत्येक जणाला न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी खंडपीठ केलेलं आहे उच्च न्यायालयाचेच. ओके, जर आपण आपल्याला जर काही जर झालं तर आपण कुठं टाकेल, नागपूर खंडपीठामध्ये टाकेल याचिका. तसं नागपूरला खंडपीठ आहे. अजून आहे छत्रपती संभाजीनगर, डबल लिहून द्यालो, लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे म्हणून. ओके, अजून याच्यासाठी आपण प्रॅक्टिसचे क्वेश्चन घेऊ. छत्रपती संभाजीनगर. आणि तिसरं आहे पणजी. पणजी कुठे येते पोरो? गोव्याला. बाकी तुम्हाला मी सांगितलं कोणते उच्च न्यायालय कोणत्या अंतर्गत येतात. ओके, तर पहा, महत्त्वाचं लेक्चर आहे. काही महत्त्वाचे क्वेश्चन 16 घेतलेले आहेत याच्यामध्ये. अजूनही आपण जे काही सिरीज चालू केलेली आहे 1500 प्रश्नाचा सराव, त्या 1500 प्रश्नाच्या सरावामध्ये अजून न्यायव्यवस्थेवरचे प्रश्न येतील, अजून आपला सराव होईल. तर अजून आपले असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही सबस्क्राईब करा, कारण आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येतील पाहायला. तर सर्वांचं मनस्वी धन्यवाद.